मोरया तुला होत आता आई शपथ हा अजून शिकलाय नाही. हा ना लावतायत भाईला बघ. हा काय लावशील तू? त्याला कंटाळा आलाय ग्लव्स काढायचा आता. तिकडच बघ 3 काड्या गाड्या गरज नाही आयडिया. तर मित्रांनो आता आपल्याला फॉगची सुरुवात झालेली आहे. फॉग भेटायला थोडा थोडा फॉग वाढत चाललेला आहे. हालाकी म्हणजे तेवढा नाही आहे जेवढा कोकण राईडला होता, पण आहे बऱ्यापैकी. तुम्हाला तो क्लिअर दिसत असेल कारण तो कॅमेरा जरा क्लिअर करून दाखवतो. आणि जेव्हा आम्ही कोकण राईडला गेलो होतो इथून ते माझ्या समोरची जी एक्झिट आहे ना ती पण बरोबर दिसत नव्हती. आता आरामात दिसतात सगळ्या गाड्या मला पण भरपूर होता तेव्हा फॉग. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे NH66 वर, आपल्या फेवरेट हायवेवर. आणि तुम्ही धुकं बघू शकता किती आहे. एकदम नेक्स्ट लेवलचं धुकं पडलेलं आहे. तुम्हाला पण दिसतंय की नाही काय माहिती नाही. तर आपलं असं ठरलेलं आहे की आपण माणगावला आपण कोकण राईडला ज्या हॉटेलमध्ये स्टॉप घेतलेला खायला नाश्त्यासाठी, तर त्याच हॉटेलला आम्ही परत नाश्ता करणार आहोत. कारण तिथली मिसळ जी आहे ती 1 नंबर होती. मस्त की गरमागरम मिसळ खाणार. तर इथं मिसळपाव आपल्याला आलेत. मस्त की आता नाश्ता करून घेऊया आणि मग भेटूया. आता इकडनंच थोड्या वेळात आणि अर्धा तासात एक रायगडला आता निघू नाश्ता बिस्ता करून. तर तुम्हाला डायरेक्ट भेटतो आता मोटो ब्लॉगिंग सेटअप. तर मित्रांनो आता आपण
इकडनं मिसळपाव वगैरे खाऊन निघालो आहे. आम्ही CNG भरायला थोडासा म्हणजे वाकड्या रस्त्याने आलो. 1-2 किलोमीटर आमचे एक्स्ट्रा लागत आहेत, पण तिथे CNG नाही भेटल्या त्या कारणाने परत पेट्रोलवरच गाडी चालवायला लागते. पण जाऊ द्या, पेट्रोल पण मग फुल करून घेतला. मग आम्ही जवळ गाडी चालवत आहे. आम्ही जरा म्हणजे निजामपूरच्या साईडून आता चाललोय, तर मग रस्ते पण असे एकदम मस्त आहे, बघू शकता तुम्ही. मस्त व्ह्यू वगैरे आहे. आणि इथे आपला आम्ही आहे, तुम्हाला दिसतोय की नाही बरोबर माहिती ना, पण जरा जास्त नाही करू शकत कारण का विंड नॉईस वगैरे विंड नॉईस वगैरे पण जरा तुम्हाला येऊ शकतो. मग आम्ही आता मस्त सनराईज वगैरे आरामात होते, तुम्हाला दिसतो. सनराईज बघा तुम्ही. वारा एवढा आहे ना की फोन पाठ फेकला जातोय, एवढा खतरनाक वारा येतोय. विंड ब्लास्ट म्हणून बोलू शकाल. तर आता असे काही नजारे आहेत, तर तुम्हाला सिनेमॅटिक्स द्यायचा मी प्रयत्न करतो थोडासा असा गौरवच्या अँगलने पाठना. ठीक आहे. आता दीपने नवीन फोन घेतलाय, असे बावले बिवले लावलेत. हे बघा काय फोकस, जो डेडिकेशन आहे बघा. हे बघा. तर मित्रांनो आता एक ब्रेक घेतलाय, जरा इथे फूड डिस्ट्रीब्युशन चालू आहे. बोरकुट घेतलेला आहे सगळ्यांनी आणि येथे बोरकुट पडलंय. आता काय होणार, हे खाणार की नवीन घेणार?
क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. पण आधीसारखी क्वालिटी नाही. एक तास अंदाज झालाय. आम्ही 9:30ला गड चढायला सुरुवात केलेली. 10:30 वाजत आले. तर एका तासात आरामात थांबून फिरून गड चाललाय. चालायची सवय गेली देवींच्या हॉस्पिटलला. हे सगळं गाडीमुळे होत आहे ते मी मान्य करतो. सायकल चालवली पाहिजे परत. तर बघूया इथे महादरवाजेची इथे जातो आणि भेटतो. तर मित्रांनो आता आपण महादरवाजातून आत आलेलो आहोत. आता गड फिरायला आपण मस्त सुरुवात करू. बघता किल्ल्याच्या म्हणजे जॉईंट्स दगडाच्या मध्ये जॉईंट्स देण्यासाठी मध्ये मटेरियल चुना वगैरे टाकतात ना ते आता ह्याच्यातून मिक्स करतात. आधी आतासारखं होतं पण जी तेव्हाची जी क्वालिटी होती आमची ती आत्ताच्या ह्याच्यात मॅच करताना इम्पॉसिबल आहे. काय समोर व्ह्यू येते तो पण बघा मित्रांनो. हे बघा किती मस्त दिसतंय. असं किती छान असं दिसतंय वातावरण. पण असे कोण असे नालायक जण येतात ते असे कचरा टाकतात. त्यांना एवढं हे नाही. मग हा पण बॉटल टाकायचा विचार करत होता पण विचार मनातून बदलला. हे बघा गड किल्ले वगैरे फिरता जरा त्यांच्या स्वच्छतेची वगैरे पण तुम्ही लक्ष द्या. असे वात्रट कार्टी येतात आणि अशा कचरा पसरून जातात. तर मित्रांनो आता आपण आलेलो हत्ती तलावाच्या इथे. तर थांबा इकडनं नाही आम्ही इकडनंच. तर आपण इकडनं बघू शकता हत्ती तलाव किती मोठं असेल. पाण्याचा किती साठा आधीच्या ह्याच्यात. पण आता जरा दुरुस्तीचं काम चालू आहे याचं. तुम्हाला कसं वाटतं? किल्ल्यांची आता हालत बरी आहे कारण का आता इथे काम वगैरे चालू केलेलं आहे. गाड्या वगैरे घेऊन येतात इथे. दगड वगैरे घेऊन येतात. तर चांगलं वाटतं की काहीतरी सुधारणा वगैरे होते. ठीक आहे चालेल. आता आपण आलेलो आहोत भवानी मंदिरच्या इथे. तर बघूया पहिलं दर्शन घेऊया आणि मग भेटूया. दर्शन वगैरे घेऊन तुम्हाला भेटतो. बघा मस्त मस्त शिवाजी महाराजांच्या काळात असं मस्त असे मंदिरं. छोटंसंच आहे पण एकदम मस्त आहे. तर बघू शकता. आणि आपली इथे गौमाता पण आहे आतमध्ये बघा. तर पहिलं दर्शन घेऊया मग भेटूया तुम्हाला. अजून भरपूर फिरायचं. अजून काहीच नाही फिरलो आपण. शकता आज गर्दी किती आहे ती पूर्ण गडावर. एकदम पूर्ण पार्किंग पण एकदम भरपूर लांबपासूनच होती. आज भरपूर एकदम गर्दी आहे. बस रविवार पण बहुतेक आला. आणि परवाच छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झालेला. हे बघू शकता किती मस्त वाटतं. बघा आपला भगवा. मित्रांनो तर आता आपण नगरखान्याच्या इथं आलेलो. तर हे बघा इथे काय अशी माहिती आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन हे वाचू पण शकता. आता चला जाऊया आतमध्ये नगरखान्यात. अंधार जुलमी होता पसरला समध्या गावा खेड्यात रे. सौराज्याचा सुरव्या उगवला हे तत्काळी ही रात रे. वाऱ्याच्या येगानी घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा जेवर. सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडूनी याला माझा वाघर. कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. तर मित्रांनो आता आपण इथे राजवाड्याच्या इथं आलेलो आहोत. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतलेला. तर आपण तिथे आलेलो आहोत. तर जाऊन बघूया.
असा काही राजवाडा होता तेव्हा. हा बघा, हा एवढा जो आहे हा एवढा असा राजवाडा होता आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतलेला होता. तर आता आपण आलो आहोत राणींच्या महालाच्या इथे. समीर शिजवायचं नाही ते भिजवायचं पण काय इथे राणींचे महाल होते इथे आणि इथे आलो. तर अजून आहे फक्त वरचे जो लाकडाचे म्हणजे सागा बिगाचं होतं ते फक्त जळालेलं. बाकीचं अजून पाया एवढा मजबूत आहेत घाटाचा पण पूर्ण बुरुज पण एकदम. जर ह्या गडाला वेढा पडला नसता तर हा गड जिंकताच आला नसता. इकडे जाऊन बघूया. तर इथे आहे तेव्हाच्या काळाचं बाथरूम. पहिल्या दिवशी हा पुढच्या दिवशी हा नाही वापरायचा, तो वापरायची बाजूचा. त्या पुढच्या दिवशी तिसऱ्या दिवशी तो, चौथ्या दिवशी हा, म्हणजे नंतर पाचव्या दिवशी हा. वेगवेगळं माती टाकायची म्हणजे झाल्यावर. म्हणजे पहिल्या दिवशी हा वापरायचे, तर पुढच्या दिवशी तो, इकडे माती टाकायचे तो वापरायचे, तिसऱ्या दिवशी तो, चौथ्या दिवशी इकडचा. माती साठायला नको रे जास्त असं तिकडं. खालती जायचं कुठे? खालती ते बघ होल बघ दिसतोय बघ. आता महिन्याने काढायचं बाहेर डायरेक्ट खाली. खालीच आहे डायरेक्ट खालीच आहे एकदम. आणि हे बघ इथं असं पूर्ण हे होतं. या साईडला चालीवाले 2 खड्ड्यात मधला खड्डा ओपन मध्ये आहे, दगडाने झाकलाय. असे 3 खड्डे त्याला म्हणतात धान्य कोठार. धान्य साठवून ठेवायची जागा. एखाद्या शत्रूने जर का गडाला वेढा दिला, मला सांगा शत्रू गडाला वेढा देणार आहे तर सांगून देऊ शकतो. गडाला वेढा जरीही 3 महिन्याचा पडला तर आपल्या किल्ल्यावर असणाऱ्या 30,000 लोकांना धान्य पुरेल एवढं धान्याच्या आतमध्ये उठून ठेवलं. पहिला खड्डा 22 फूट, दुसरा खड्डा 20, तिसरा खड्डा 15 फूट आहे. एकदा सर्वांनी बघून जा. मित्रांनो आता आपण आलो आहे तिथे धान्य कोठार होते आणि हे बघू शकता 22 फूट खोल आहेत. 22 फूट. इथं काळोख आहे, काही दिसत नाही मला, डोळ्याने तर दिसतंय, कॅमेऱ्याने तर दिसणार नाही. 22 फूट खोल असे इथे, म्हणजे 3 आहेत, 1 हा 2 आणि इथे 3 असे धान्य कोठार आहेत. आता कचरा पण टाकला आहे त्याच्यात ते बघू शकता. आता पूर्ण असे काही काय किती मस्त दिसते ते बघा. सह्याद्री पर्वतमाला किती मस्त व्ह्यू आहे. सकाळी जर आलो असतो ना सनराईजला तर काय व्ह्यू आला असतो ना. हे बघा तिथे पाण्याच्या टाक्या आहेत त्या साईडला आणि इकडे त्यातून पाणी यायचं आणि इकडे बघा इकडे ड्रेनेज सिस्टम पण बनवलेलं आहे. हे तुम्हाला दिसत आहेत ना हे पूर्ण त्या काळी पण एकदम म्हणजे एवढं असं सोयीस्कर असं हे केलेलं की आत्ता पण तर सुद्धा एवढं करू शकत नाही. पूर्ण गडाला एकदम म्हणजे एकदम नीट पद्धतीने म्हणजे कसल्याही प्रक्रिया होणार नाही असा पूर्ण गडाला केलेलं होतं. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत, इथला व्हॉइसवर करतोय, जरा इथला व्हॉइस रेकॉर्ड नाही झाला. तर रायगडवर आपण आलेलो आहोत आणि हे जे आहे ते इथे राजमुद्रा बनवायचे तेव्हाच्या काळात. तर इथे म्हणजे समजा जुन्या काळातले जे शिक्के वगैरे नाणे वगैरे असायचे ते इकडे बनवायला द्यायचे बघू शकता इथे. आणि हे जे खड्डे दिसतात तुम्हाला त्यात म्हणजे बनवलेलं नाणं की टाकून द्यायचे. हे बघा इकडे असे बनवायचे या साईडला आणि हे जे हा इथं खड्डा दिसते ना ह्याच्यात पाणी असायचं तिकडे हे बनवायचे. तर असं काही आहे. तर इथे गरम नाणं झालं की पाणी असायचं तर डायरेक्ट पाण्यात टाकायचे नाणं थंड होण्यासाठी. तर असं काय इथे रायगडावर जुन्या काळात मुद्रा राजमुद्रा वगैरे असे बनवायचे.
तर मित्रांनो आता आपण ऑलमोस्ट आता जगदीश्वराच्या मंदिरात चाललेलो आहे. ते बघा समोर तिकडे मंदिर आहे जगदीश्वराचं. हे बघा इकडे, तर इकडनं आपली अशी वाट आहे. तर आपण जाऊया मंदिरात, दर्शन घेऊया. फोन, मला तर वाटतंय की फोन तर अलाउड नाही आहे, तरी पण आपण बघूया. आता बघूया गौरव काम असं चालू आहे बोलतो ना. की उद्या वायजीचा बर्थडे आहे. वायजीला जर आम्ही लॅम्बोर्गिनी गिफ्ट दिली नाही, समज जा उद्या आम्ही वायजीला जर काय गिफ्ट दिलं तर त्यांनी पार्टी दिली पाहिजे. मी तर जी वॅगन देणार आहे गिफ्ट. तर पार्टी पाहिजे. काय काय पाहिजे तुला? पार्टी menu? पाहिजे द्यायला. काय पाहिजे? Menu काय पाहिजे? एक मलेशियन राईस फुल माझ्यासाठी सांगते, आणि एक चिकन चिल्ली फुल, आणि मला पण आणि एक हाफ लॉलीपॉप बस. 1/2 पण चालेल. 1/2 पण चालेल. बर्थडेला तो आलाच नाही माझ्या. अबे यार वाईजी तूने गलत किया यार. अजून तुला काय बोलायचं? मला पण सेम पाहिजे, फक्त थोडस कमी भेटलं तरी पण चालेल, पण पाहिजे. वायजी माझं एवढा अपेक्षा नाही, फक्त माझ्या घरी आहे ना 3 किलो चिकन आणून दे, बाकीचं मी बघतो. बाटलीच पाहिजे, बिस्लरची बॉटल पण चालेल, पण बाटली पाहिजे. जास्त तर नाही, पण एक शॉर्मा तर घालू शकतो. एवढं नको आम्हाला तू 3 किलो चिकन आणून दे, आम्ही बनवू मग आणि आणि परत आम्ही आता पार्टी जे करू. फालतू बोलत होतो ना, आमचे ते असे लोक बघत होते ना, जसे की आम्ही सर्किटलेलो समजत असतील. कट करून घे. वायजी हे सगळं तुझ्यामुळे होतंय. हा. तू इथं जर आला तू असतास, असतं आता तू जर असतास तर हे आम्हाला ऐकायला लागलं नसतं रे. आता पार्लेजीचं बिस्किट खाऊ का तुला? बर्थडे गिफ्ट वायजीला बर्थडे गिफ्ट घेऊया. एक मी देऊ शकतो माझ्या. आता आपण इथे जेवायला चाललेलो आहोत. गडावर मस्त इथे जेवायची पण सोय आहे. इकडे जगदीश्वराचं मंदिर आहे. तिकडनं राईट साईडला एक छोटीशी पायवाट आहे. तिकडनं आता चाललो आहे. इकडे अशी घरं आहेत तुम्हाला. तिकडे मस्तपैकी जेवणाची सोय आहे. तर जाऊन बघूया. 100 रुपये थाळी आहे बोलले, तर जाऊन बघूया, आपण चेक करूया. तर मित्रांनो आता आपण जेवायला आलेलो आहे दीपच्या हॉटेलमध्ये. तर इथं पिठलं भाकरी आपण घेतलेले आहेत. नीरज बिरज निघाला तर डबाच आणलेला मस्तपैकी. आता पिठलं भाकर 100 रुपये थाळी असं मस्त. चला खाऊन भेटूया तुम्हाला. बिल झाले 1020. आता पैसे मोजतोय भाई. डायरेक्ट ओरा, डायरेक्ट बंडल देणार आम्ही त्याला. तर पैसे दिलेले आहेत आपण. मोजतोय, बघू आता काय बोलतोय. आणि जेवण चांगलं होतं. ओजस तुला वाटतं जेवण कसं होतं? रेटिंग जेवण खूपच ॲव्हरेज होतं. 120 रुपये झाले. 120 नाही 150 नाही रुपये नाही, झाले. मार्लेश्वर आणि इथलं आहे. मार्लेश्वर आणि लॉलीपॉप विथ मखनी खाता भाई नेरुळला. काय नाही, एवढं त्यांची पण मेहनत आहे वरती येऊन त्यांना 60 नाही 50 की 60. आणायला लागतं सामान वगैरे. मार्लेश्वरला किती सर्वच? 50 रुपये. 50 रुपये थाळी भाई. आणि टेस्ट एक ते नंबर. राईस इन्क्लुडिंग राईस होता, परत पिठलं होतं ना, का झुणका होता, एवढी भाजी, ठेचा होता भाई. ठेचा तर एवढा खाल्ला, एक वाटीभर ठेचाच खाल्ला. परत भाजी होती, डाळ होती, राईस होता, आणि अनलिमिटेड होता ना राईस. एवढं. चला आता आपण इथे वरती जाऊया आणि बसूया, जरा रेस्ट करूया. काय हर्ष देखो ना ये क्या है. गाय देखो ना, देखो ना, गाय देखो ना, गाय देखो ना, देखो ना, देखो ना, देखो ना, देखो ना, गाय देखो ना, देखो ना, देखो ना, देखो ना, पॅन्ट माझी खाली पडते. चालू आहे बघ, चालू आहे. काय उपयोग. तर आता मित्रांनो आता आपण चालू आहे जगदीश्वराच्या मंदिरात. तर आम्ही इथनं शॉर्टकट मारलेला आहे. इकडे जेवायला गेलेलो आम्ही या साईडला खाली. तर आता इकडे मंदिरात चाललो आहे. तर मस्तपैकी देवाचं दर्शन घेऊया आणि मग टकमक टोक आणि नंतर मग वाघबीड म्हणून आहे तिथे जाऊया. मित्रांनो आता आपण मंदिरात आलेलो आहोत जगदीश्वराच्या. तर
ऑलमोस्ट आले. आतमध्ये काय कॅमेरा तर अलाउड नसेल तर काय आपण बोलणार आहे बघूया. व्हिडिओ घेऊ तुझी मग. हे बघा. आपण दर्शन घेऊया मग तुम्हाला भेटूया आपण. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत जगदीश्वराच्या मंदिरात. असं काय पाहू शकता मंदिर आहे. हे बघा. मंदिरात आहोत. मस्तपैकी. तर आता दर्शन वगैरे घेऊया. तर आता आपण कुठं तर आता जगदीश्वराच्या मंदिरात ना आलं. आता शिवाजी महाराजांच्या समाधीच्या इथे आपण जाऊया. तर बघूया इथे व्हिडिओ अलाउड आहे की नाही. मंदिरात तर होती म्हणून करायला जमली. तर भरपूर गर्दी आहे. भरपूर पण इथं पण बघू शकता भरपूर गर्दी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या इथे आलो आहे आपण. इकडे असं काय आहे. बघू शकता तुम्ही. हे रायगडाचे बांधकाम हिरोजी इंदुलकर यांनी केले. तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारले की तुम्हाला काय हवं आहे, म्हणजे रायगड बांधला तर त्या बदली. तर ते बोलले की फक्त रायगडाच्या पायथ्याशी माझं नाव द्या, नाव लिहा. मग ते नाव लिहिले. तर मित्रांनो आता आपण टकमक टोकच्या इथे चाललेलो आहोत. आता मस्त थंड थंड वारा पण आहे. तुम्हाला विंड नॉईस येत असेल की काय माहिती नाही. हे बघा ते टकमक टोक आहे इथे बरोबर सेंटरलाच मी चाललेलो. आता बघूया असं काय रस्ता आहे जायला. एकदम म्हणजे छोटासा अशी पायवाट दगड बिगड. आता बघू सगळी टकमक टोकला जाऊन जराशे फोटो बिटो काढू. बघ इकडनं पण पायवाट आहे बहुतेक. इकडनं पण चाललीत मंडळी. हे बघा इकडनं पण पायवाट आहे. काय बघा काय मस्त वाटतंय. काय दिसतंय ते बघा समोर सह्याद्री. आणि ही आपली गँग चालली आहे बघू शकता. चला मी शॉर्टकट मारता. हो नाही डुअर डाय होईल. हा बघा चल चल. ओ हो काय दीप उतरतोय. हा बघा तो चेहरा वेगळा झाला रे बघ. तिथं वरती लिहिन मी आणि तुझा फोटो टाकीन चांगला. हा नीरज हा बघा कसा उतरला. हा बघा कसा उतरला. मी एकदम डायरेक्ट जम्प. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. नाही रे एवढा हे नाही रे मी. माझ्या तोल गेला पुन्हा बघ. इन लोगों ने आपको नहीं देखा. नहीं देखा, पूरा देखा. जान से मार दूंगा मैं तेरे को. नाही नीरजच्या बॅग आली. वन्स मोर. चला आता टकमुकच्या इथे आलेलो आहोत. तर आता पूर्ण जाऊन तिथे भेटू तुम्हाला. तर वायजीची मी ऍक्शन करतोय. तब के लिए वेट अँड वॉच. तर मित्रांनो आता टकमक टोकी बघा इकडं आहे. तर आता आम्ही चाललो आहे. जरा गौरवने एक शॉर्टकट सांगितलं. भरपूर जण जात होते तर आम्ही बोललो चला आम्ही पण जातो इकडनं. तर आता शॉर्टकटनी चाललो आहे. कारण का वरनं फिरून जायला काहीतरी एक 2 ते 2.5 किलोमीटर फिरून जायला लागेल. मग आम्ही आता इकडे शॉर्टकटने चाललो आहे. तेच आता बघूया. आणि जर समोरनं समजा रस्ता जर बंद असला तर मग परत यायला लागेल. पण असं होणार नाही कारण का जात होतो ना तिकडे तेव्हा पण भरपूर जण अशी गेलेली.
असं काय एवढं नाही, ह्याच्यापेक्षा आम्ही जेव्हा सिद्धेश्वरला गेलेलो ना तेव्हा एकदम म्हणजे डेंजरचं होतं, एकदम सरक पण होते. असंच काही होतं, काहीसं होतं, बघू शकता. आपली मंडळी चालली आहेत. यशने 4x4 लो टाकलेला आहे विथ स्माइल. बघा सगळेजण पुढे गेले तिकडं, तर आपण पण त्यांना जाऊन आता भेटूया. आता रायगड उतरायला सुरुवात केली आपण. जास्त काय एवढं फिरता नाही आलं, कारण का भरपूर गड मोठा आहे. जेवढं होईल तेवढं फिरलोय. काढू खायच्या आधी खाली उतरायला लागेल. आपले गँग मेंबर्स पण मस्तपैकी उतरतात बघा. हे ओजस बॅग घे ना. दीप चाललाय. बॅग पकडू का तुझी, नाही तर बेस्ट. ऐक विजय, तुला जर वाटत असेल ना चप्पल काढ. अजून स्लीप होईल. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे असं म्हणजे कमानी टाईपचं म्हणजे द्वाराचं काम चालू आहे. मंदिर पण आहे देवीचं, आणि बघू शकता लॉकिंग सिस्टम दगडांची इथे कशी केली आहे ती. रेस्टोरेशनचं वगैरे भरपूर कामं चालू आहेत इथे. तर मित्रांनो, आता आपण चालू आहे वाघबीळ बघायला. तर गडाची इथे पार्किंग करतो ना, तिकडचे इथे एक हॉटेलच, एक हॉटेलच्याच बाजूने राईट साईडून एक पायवाट आहे, तर तिकडनं चाललोय. बघू शकता कसं आपली गँग पुढे चालले मस्त. इथे जर कोण नसतं, आता वाघबिळाची इथे आपण आलेलो आहोत. हे बघा तर मित्रांनो, आता वाघबीळ वगैरे आवरून रायगड वगैरे आपण उतरलेलो आहोत. आता आपण जाणार आहोत जिजाऊ मात्यांच्या समाधीच्या इथे. तर बघा पूर्ण सेटअप बघा. हेल्मेट जे काय आम्ही लावलेत ना, अडकवलेत ना, हो डॉमिनर आहे. हे बघा काय हेल्मेट गुच्छात लावलं इथे हेल्मेटचं. तर आता चला इथनं जाऊन तुम्हाला मोठं ब्लॉगमध्ये घेतो. तर मग मोठं ब्लॉगमध्ये घेतो तुम्हाला जिजाऊ मात्यांच्या समाधीच्या इथे भेटतो. इथे राजमाता जिजाऊची समाधी आहे. आलो आहे आता तिथे, बघू शकता.